तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमाने सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, सुपेकरांचे मेवणे हे पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, त्याच्यावर पण काही आरोप होत आहेत, काय सांग? नाही, कसं झालं की ते संकेत चौंधे ज्यांची गाडी घेऊन हगवणे कुटुंब फिरत होतं, त्यांच्या पत्नीला त्या चौंधे कुटुंबानी पण असा छळ केला होता आणि हे प्रकरण जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलं होतं तेव्हा सुपेकरांचेच एक नातलग म्हणजे त्यांचे मेव्हणे हे तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आणि त्यांनी त्या कुटुंबाची काही मदत केली नाही, आधी खूप त्रास दिला असं मला जेव्हा त्यांच्याकडनं कळलं होतं तेव्हा मी त्यांची आणि सीपींची गाड घालून दिली होती। आणि मला असं वाटतं की हे सुपेकर असो, त्यांचे मेव्हणे असो, हे सगळे पोलीस ऑफिसर्सच्या नावावर एक धब्बा आहे। सुपेकरांच्या एक्झॅक्टली जसं सुपेकरांवर होतं की पीआय अशोक सादरे प्रकरण होतं, ज्याच्यात पीआय अशोक सादरेंना आत्महत्या करायला प्रवृत्त केलं असं त्यांच्या सुइसाइड नोटमध्ये लिहिलंय की पैशासाठी माझा छळ झाला, पैशासाठी मला दिवाळीत मला सोनं दे म्हणून माझा छळ झाला आणि म्हणून मी शेवटी त्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करतोय असं अशोक सादरेन लिहिलं होतं। तसंच एक प्रकरण यांच्या मेव्हण्यावर सुद्धा आहे। यांच्यावर त्यांच्या मेव्हण्यावर अॅट्रॉसिटी म्हणा असे अनेक आरोप असताना त्याची प्रत्येक वेळेस त्यांना प्रमोशन मिळत गेलं, याच्या मागे कोण होतं असा प्रश्न येतो, त्यांच्या मागेही सुपेकर होते का असा प्रश्न येतो। पण आपण सुपेकरांबद्दल सुद्धा बोललो तर एकतर ते आत्महत्या प्रकरण होतं, त्याच्यानंतर त्यांच्यावर जेलच्या प्रोक्युरमेंटमध्ये 500 कोटीचा अपार झाला म्हणजे स्कॅम केला त्यांनी। आत्ताच मी राजू शेट्टींशी सुद्धा जेव्हा बोलले तर 1200 रुपये किलोची त्यांनी काजू खत्री आरोपींना खायला घातली असं ते म्हणाले आणि त्या व्यतिरिक्त काजू काय पिस्ते काय त्यांनी जे विकत घेतले होते अतिशय घाणेरडे खालच्या दर्जाचे होते आणि त्याच्यावर सुद्धा हरिदास अहिरराव म्हणून जे जेलर आहेत त्यांनी अख्खी मोठी नोट पाठवली आणि 500 करोडचा हा स्कॅम आहे अशी, आणि त्याच्यावर चौकशीचे आदेश झालेत। आत्ताच्या घटकेला सुपेकरांवर आणि अमिताभ गुप्ता यांच्यावर ही चौकशी चालू असताना त्याच्यात तिसरं माझ्याकडे जी ऑडिओ कॅसेट आली होती, ऑडिओ टेप आली होती, जी मी अगदी माध्यमांना वाजून पण दाखवली, जी मी गृहमंत्रालयाकडे पाठवली, त्याच्यानंतर त्यांचा पदभार अतिरिक्त जो होता तो काढून घेण्यात आला आणि त्यांची बदली आता तडकाफडकी होम डिपार्टमेंटमध्ये केली। पण अशा अधिकाऱ्यांना मी आज अतिशय स्ट्रॉंग पत्र होम डिपार्टमेंटकडे देणार आहे की अशा अधिकाऱ्यांना त्यांनी सस्पेंड करून त्यांची चौकशी करायला हवी, तरच पोलीस डिपार्टमेंटमध्ये हा एक स्ट्रॉंग मेसेज जाईल की असा भ्रष्टाचार कोणी करू शकत नाही। पण ते असो, त्यांचे मेव्हणे असो, सर्रासपणे आपल्याला असा भ्रष्टाचार करताना दिसत आहेत। पहिला सुपेकर, नंतर त्यांचे मेवणे, असा गंभीर आरोप, दररोज काही ना काही नवीन खुलासे होत आहेत। तुम्ही काही पत्र व्यवहार वगैरे करणार आहेत का यांच्या विरोधात? आजच मी होम डिपार्टमेंटला एक अतिशय स्ट्रॉंग पत्र लिहिणार आहे, कारण आज नवी माहिती समोर आलेली आहे की एका वकिलाने अशी हे केली आहे की 500 कोटीची मागणी सुपेकरांकडनं झाली होती एका सावकाराकडे आणि त्याला त्यांच्याकडे कुटुंबात पण असाच एक छळ झाला होता, त्यासाठी ते जेलमध्ये असताना, अमरावतीच्या जेलमध्ये असताना सुपेकरांनी त्यांच्याकडनं पण पैशाची मागणी केली असा देखील आज आरोप झालाय। ती माहिती सुद्धा आता मी घेऊन एकत्रपणे पुन्हा होम डिपार्टमेंटला लिहून यांना सस्पेंड करून यांची चौकशी करा अशी मागणी करणार आहे। कॅमेरामॅन गणेश मोरेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।